वाई परिसरातील सह्याद्री पर्वत वणव्यामुळे होतोय बेचिराख. वन्य प्राणी व पशुपक्षी आगीमुळे होत आहेत सैरभैर. विकृत प्रवृत्तीमुळे निसर्गप्रेमी, प्राणी व पक्षीप्रेमी तसेच वन विभागासमोर निसर्ग वाचवण्याचे मोठे आव्हान. वणवा लावणाऱ्यांचा शोध जनतेने घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाई, पाचगणी, महाबळेश्वर हा सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांनी विस्तारलेला विस्तीर्णाचा परिसर. विकृत प्रवृत्तीच्या काही तसेच राक्षसी प्रवृत्तींनी वणवा लावून रखरखीत करण्याचा सपाटा लावल्यामुळे ऐन उन्हाळ्यात आगीच्या ज्वालांनी हा परिसर होरपळून निघाला आहे. गेले 3 दिवस निसर्गप्रेमी अहोरात्र आग विझवण्यासाठी झटत आहेत, परंतु पुन्हा पुन्हा आगी लावल्या जात आहेत. सिद्धनाथवाडी व कणूर हा तो परिसर आहे. वाई शहराकडून थंड हवेच्या ठिकाणी जाणाऱ्या पाचगणी मार्गावरील डोंगराळ परिसर दोन्ही बाजूकडून वणव्यामुळे बेचिराख होत आहे. 2 ते 3 किलोमीटर परिसराचे रूपांतर ओसाडमय झाले असून प्राणी व पक्ष्यांचा निवाराही नष्ट होत आहे. यामुळे काही प्राणी आश्रयासाठी मानवी वस्ती शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. वाईचे निसर्गप्रेमी प्रशांत डोंगरे यांनी मदतीचे आवाहन करून आग विझवण्यासाठी आशुतोष शिंदे, भूषण मिस्त्री, तेजस चोरगे यांचबरोबर वनपाल संग्राम मोरे, वाईचे वनरक्षक सुमित कुमार चौगुले, वनमजूर रामचंद्र भिसे, संजय निकम, विठ्ठल सूर्यवंशी, बापू सूर्यवंशी, सुनील बुलुंगे, बबन मांढरे यांनी सलग 10 तास परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. वणवा लावणाऱ्या प्रवृत्तींची माहिती वन विभागाला द्यावी अशी मागणी होत आहे.